आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत. परंतु तुमच्या राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं. ते प्रत्येकजण आपापला करत असतो, जय पराजय होत असतो. पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे, तुमचा जो अनुभव आहे, तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे, राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे, ही तुमची जी माहिती आहे, ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे तुम्ही त्या मीटिंगमध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की हे असं नाही, अशा रीतीने प्रश्न सोडवायला पाहिजे. तुमच्या शब्दाला किंमत राहणार आहे. कारण तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे. राज्याचं समाजकारण, राजकारण ते सगळे करत असतात. राजकारण या राज्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ह्या अडचणी तुम्ही सोडवलेल्या आहे. तुम्ही याला पण म्हणे मला तुम्ही काय, त्यांनी काय सांगितलं ते उपोषण करते त्यांना कराठीला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मला तर काही माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे की तेलंगणा आणि हैदराबाद तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले. म्हटलं ठीक आहे, खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय अक्षरशः त्यांना आश्वासन दिले किंवा कोणी काय बोललो मला काही माहिती नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही गेला होता. म्हटलं हो. तुमच्यावर मंत्री होते. ते गिरीश महाजन होते, रावे होते, गुलाबराव पाटील होते. आणि सांगितलं उदय सामंत होते. म्हटलं होत्या उदय सामंत पण होते. असं लोक होते आम्ही. तुम्ही काय सांगितलं हाकेंना आणि ते वाघमारे बसले होते त्यांना. म्हटलं आम्ही काही सांगितलं नाही. काय सांग म्हटलं मीच होतो ना तिथे, मला माहिती आहे मी काय सांगितलं. मी एवढंच सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा. उपोषण हे जागृतीसाठी करायचं असतं. जागृती झालेली आहे. परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या आयुष्यभर खराब करून घेणं किंवा आत्म अर्पण करणं, आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही. आपण चर्चेने प्रश्न सोडू. तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा. आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला पण येऊन ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचं सुद्धा आम्ही उपोषण सोडलं. हो ठीक आहे म्हणले. आम्हाला काही माहितीच नाही काय चर्चा झालेली आहे. आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे 50-60 लोक असतात, त्याच्यामध्ये या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार. म्हटलं हरकत नाही ना साहेब, तुम्ही मीटिंग बोलवा. मुख्यमंत्री आणि कोणाकोणाला बोलवायचं तुम्ही बोलवा, आम्ही येतो तुमच्याकडे. नाही म्हटलं साहेब म्हणलं की नाही नाही मीच येणार, पण मुख्यमंत्र्यांनी मी फोन काय कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो. म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे त्यांना